नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही आहे ना तूप काढल्यानंतरची जी खाली बेरी उरते ती. तर या बेरीमध्ये पण खूप असं तूप साचलेलं राहतं. ते काढायचं कसं हेच तुमच्यासोबत मी आज शेअर करते आहे. तर या बेरीमध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पाणी जे ते आधी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर हे पाणी जे ते उकळण्यासाठी गॅसवर ठेवून दिलं. तर बघा एक 2-3 मिनटातच हे पाणी जे ते चांगलं उकळायला लागतं. तसं तर ही बेरी आपण गूळ टाकून पण खाऊ शकतो, पण जर कोणाला आवडत नसेल तर ही बेरी फेकून न देता यातूनही आपण तूप जे ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर आता हे उकळून घेतलेलं जे पाणी ते गाळून घ्यायचं आणि हे यामध्येच आपलं तूप साठलेलं राहील. तर हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये दुसऱ्या दिवशी फ्रीजहून काढल्यानंतर हे गाळणीनी ना गाळून घ्यायचं. म्हणजे पाणी वेगळं आणि तूप वेगळं होतं. अजूनही या तुपामध्ये थोडंफार प्रमाणात पाणी राहतं. तर ते काढायचं कसं, तर हे 2 ते 3 मिनटं हे तूप जे आहे ते कढायला ठेवायचं, जेणेकरून त्यातलं पाणी सगळं जळून जाईल. आता बघा हे दुसऱ्या वाटीत एका ट्रान्सफर करायचं गाळणीतलं तूप आणि एक 2 ते 3 मिनटं गॅसवर गरम करायला ठेवायचं, कढायला ठेवायचं, जेणेकरून यातलं पाणी सगळं जळून जाईल आणि आपल्याला तूप भेटेल. तर त्या बेरीतून एवढं हे तूप जे ते एक्स्ट्रॅक्ट झालं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.